चाललाय दिवाळी आय मशा ओवाली दोन दोन नवरं झालं बघा. नमस्कार मंडळी, गंडाज नको एक्सप्लोर मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे तुळशीचा लग्न. तर आज आम्ही तुळशीचा लग्न लावणार आहोत घरी. तर कृषी आमचा नवरा होणार आहे. तर बघू चला मजा धमाल मस्ती काय होते. कृषी आमचा उभा राहते का नाही लग्नाला माहित नाही, बघू चला. तो आता गेलाय ऍक्च्युली मोहितच्या घरी. तर मी आता त्याला मोहितच्या घरी जातो आणायला आणि नंतर एक आपली छान रेसिपी दाखवतो तुम्हाला कसली असेल ते. तर चला, तयारी चालू आहे बघा. समीक्षाची सगळी तयारी करते. पहिली बोलते भट आल्यावर मग करू. समीक्षा काय करतस? तयारी करते. भट आल्यानंतर घाई करतात ना, मग ते घाईच नको, त्याच्या आधीच तयारी करून बघा. तर मस्त तुळशीला सजवलेली आहे बघा. अजून सजवायची बाकी आहे. सजवायची बोलते अजून बाकी आहे, पण सजवलेली आहे. रांगोली वगैरे बघा पाडले मस्तपैकी. सामग्री पण सगळी आणलेली आहे बघा. आणि तिने तर लाइटिंगच केलेली दिवाळीला ही बघा. घराभर लाइटिंग. समीक्षा त्याला घेऊन येऊ मी. कृषीला घेऊन येते. चला मोहितच्या घरी चाललो आपण. तर बघा आमचा कृषीला हाणाला आलोय. गाडी घेतली तर बघ, नवीन गाडी चालवते बस. बायकर जिद्दी दादाला बायकर. मोहितांच्या घरशी आता चाललोय घरी. गाडीवर चाललाय बघ आमचा माणूस. कृषी गाडीवर चाललाय. आहे मी पाठी चल. और दे एकदम स्टार्ट टू एंड आणली गाडी. तर आता काका आलेले आहेत, जोशी काका आलेले आहेत. दरवर्षी तेच लावतात आमच्याकडं तुळशीचं लग्न, जोशी काका. तर बघा जोशी काका आलेले आहेत. दरवर्षी तेच तुळशीचं लग्न लावतात आपल्याकडं. एवढे वर्ष माझ्या मते तर गेले 28 वर्ष तेच लावतात. तर चला बघूया तुळशीचं लग्न. आय मशा ओवाली काय काय दिन दिवाळी आय मशा ओवाली दिन दिवाळी आणि आई म्हशी ओवाली. सात्विक तू गाणं बोल. दिन दिवाळी बोल. नाही बोलते ना, नॉनेचा पोर लाचतय पोरगा. बोल दिन दिवाळी बोल एकदा गाणं बोल लवकर बोल. व्हिडिओ चालू आहे. दिन दिवाळी आय मशा शिव राहतच नाही तो बघा. ऋषभ पालाला हे पलकाड्या हा बघा. सात्विकला उभा केलाय मग आज. सात्विक नवरा आहे आज. दोन नवरं झालं बघा. दोन नवरं झालं. सावधान जय घंटा शुभम भवतु. सावधान जयतु श्रीनिवास शुभम भवतु. ये नाचा. समीक्षा तुळशीचा लग्न वगैरे झालंय आता. तर आता मला भूक लागले. काहीतरी स्टार्टर सारखं काहीतरी बनवशील काय? ठीक आहे, काय बनवू? चिकन पकोडे. ओके चालेल. तर चिकन पकोडे बनवूया. तर रेसिपी बघूया पूर्ण चिकन पकोड्याची. तर चला.
चिकन मस्तपैकी क्लीन करून ठेवलेलं आहे. बोनलेस चिकन, मैदा, आलं लसूण पेस्ट, आगरी कोळी मसाला, हळद, तंदुरी मसाला, काश्मीरी मिरची पावडर, मीठ, गरम मसाला, कॉर्नफ्लॉवर आणि बेसन पीठ, एक आणि आपला एक लिंबू. तर बघूया आपण मस्तपैकी चिकन पकोडा कसा बनतोय. खायची तर इच्छा झाली पण ते कधी होईल. लिंबू पिळणार त्याच्यात. मीठ टाक मस्तपैकी. हळद टाकते. काय मसाला, कसला? गरम मसाला, गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर, तंदुरी मसाला, तंदुरी मसाला, घरगुती कोळी मसाला, घरगुती कोळी मसाला, कलर आहे बघून घ्या. आलं लसूण पेस्ट. आता हे सर्व आपण मिक्स करूया. मिक्स केल्यावर मस्तपैकी लागला पाहिजे असा झणझणीत. मला लय भूक लागले, लय भूक. समीक्षा लय भूक लागले मला. खाल्यावरच बरा वाटेल, कारण का संध्याकाळी 6 वाजल्यापासून आल्यापासून फक्त चाय पिलाय आणि बाकी सगळे तुळशीच्या लग्नाची तयारी. परत मस्तपैकी मॅरिनेट झालेला आहे बघा एकदम. आता मैदा टाकूया. मैदा टाकलाय बघा. मैदा, कॉर्नफ्लॉवर, बेसन पीठ, बेसनचा पीठ आणि एक अंडा. परत एकदा हे सर्व आपण मिक्स करूया. मिक्स करा. असं मस्तपैकी कलर पण आहे. मला तर वाटतंय मस्तच लागणार आहे, एकदम लिबलिबीत. तर हे आपण मॅरिनेशन करायला नाही ठेवायचं, डायरेक्टली फ्राय करायचं आहे. पण जर जास्त वेळ आपण मॅरिनेशन करून ठेवला तर त्याला टेस्ट अजून येते. बरोबर. सध्या आपल्याला टाइम नाही, टाइम पण झालाय, तर आपण डायरेक्टली फ्राय करूया. मॅरिनेशन प्रॉपर झाला तर टेस्ट पण प्रॉपर येते ना. टेस्ट ही पण प्रॉपर चांगली येईल, पण जेवढा आपण जास्त वेळ ठेवू मॅरिनेशनसाठी तेवढा तो मुरते अजून. मला तर असा बघवत नाही. मला लय भूक लागले, तर असू दे, खाईन मी कसा तरी तुझ्या हातचा. आता छानपैकी मस्तपैकी आता पकोडे आपले तळून होणार आहेत. तेल तापलेलं आहे. तेल तापलेलं पण आहे बोलते बघा. तेल तापलेलं आहे. तर मी आता तेल तापलाय, आता सोडेल बघा. तेल जास्त तापलंय. कसला कलर आलेला आहे. पकोडा आहे ना एकदम स्वादिष्ट वाटतं. समीक्षा, आता मला दररोज असं काय बनवून दिला स्टार्टर्ड चाकणे आयटम तर बरा होईल. मस्तपैकी झटपट चिकन पकोडे रेडी होतील आता आणि मी मस्तपैकी खाणार. तर बघूया आपण टेस्ट कशी आहे चिकन पकोड्याची. 1-2 मिनिटात आपल्याला चिकन पकोडे टेबलावर असणार. चला. मस्तपैकी घमघमाट वास. मस्तपैकी झालेला आहे पकोडा आणि आलेली आहे आपली डिश. बघा डिश चिकन पकोडा. मस्तपैकी
चिकन पकोडा. मी खाऊन बघतो पहिला. स्वादिष्ट झालेला आहे एकदम चिकन पकोडा. किशू आवडतं का बघ? मस्त आहे. छान बघ, छान असं बघ, छान छान मस्त आहे. किशोरला पण आवडलं ना किशोर? वाव. तर या सर्वजण तुम्हाला खायला. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.